नमस्कार. आज आपण बनवूया टिंड्याचा हलवा. 2 टिंडे मी सगळे साफ करून घेतले आहेत, म्हणजे कसं आतलं सगळं बी वगैरे सगळं काढून घेऊन मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे 2 भाग केले आणि आतले सगळे बी मी काढून घेतलेले आहेत. तर ही वरची साल तर थोडीशी कठीण असते बरं का, म्हणून आता आपण काय करूया, ह्याला चांगलं का नाही खिसणीने खिसून घेऊया. बारीक खिसणीने खिसायचं. ह्याचं पाणी बिणी काय पिळून काढायचं नाही, म्हणजे सत्व आहे तसं राहते. एका कढईत मी तूप टाकले, साधारण 3 टेबलस्पून इतकं. आणि ह्या तुपात आता आपण गरम झालं की हा खिसलेला सगळा टिंडा आहे की नाही, आता हे सगळं खिसलेलं आपलं जे मिश्रण आहे हे सगळं ह्यात आपण आता तुपात घालून चांगलं मंद गॅसवरती हे ह्याचा कलर आता कसा कलर आहे, हिरवागार पांढरा आहे ना, तर हे पूर्ण भाजून झाल्यानंतर हे साधारण ब्राउनिश गोल्डन होते आणि ह्यातलं सगळं पाणी सुकते. तर हे पाणी पूर्ण सुकेपर्यंत नाही हे व्यवस्थित असं आपण ह्याला हात चालवत राहायचं. हा हलवा अतिशय सुंदर झालेला आहे बरं का, आणि आपल्या घरच्या साहित्यातच होते हे, ह्याला वेगळं काय लागत नाही. फक्त का नाही तुम्ही ते सगळं व्यवस्थित मनापासून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तर आता हेच आहे बघा, आता ह्याचा कलर हळूहळू ब्राऊन व्हायला लागला आहे. मध्ये मध्ये तुम्ही की नाही सबस्क्राईब करा, आठवणीनं लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. आता हे सगळं आपलं व्यवस्थित भाजून झालं की आपण ह्यात काय करूया, 200 लिटर दूध घालूया. तापलेलं रूम टेम्परेचरचं दूध आपण ह्यात घालूया, म्हणजे कसं आणि जरा चवीला पण वाढते आणि ते आरोग्याला पण उत्तम. आणि गूळ घालूया 100 ग्रॅम इतका. साखर आम्ही शक्यतो कशाला वापरत नाही बरं का, गूळच चांगल्या क्वालिटीचा आम्ही आणत असतो. आता हा गूळ ह्यात व्यवस्थित असा मिसळून घेऊया आणि थोडासा गूळ पगळला की मग वरनं दूध घालूया, म्हणजे मग दूध पण फुटायची शक्यता राहत नाही. हे 200 ग्रॅम दूध आपण वरनं घातलेलं आहे. आता दूध, गूळ आणि हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा कलर हळूहळू ह्याचा ब्राऊन होत चालला आहे मस्तपैकी. वरून आता आपण वेलची पूड घालूया स्वादासाठी, आणि हे वेलचीमुळे थंड पण राहते, म्हणजे पोटाला थंडक मिळते. तर असा हा हलवा तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता आपलं पाणी सगळं आटत आलेलं आहे. वरतून आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहे. 2 टिंड्याचा हलवा जास्त होत नाही बरं का, 3 टिंड्यात मला वाटतं 2 माणसं 2 प्लेटा होतील. असा हा हलवा आपला तयार होत आला आहे. एकदा हे ट्राय करून बघा रेसिपी. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीनं, आणि लाईक करा. तुमच्या एका शेअरमुळं माझं जे आहे टार्गेट ते पूर्ण होण्याची साठी मदत होईल बरं का. आठवणीनं सबस्क्राईब करत चला, शेअर करत चला. एका बाउलमध्ये आपण आता हा थंड झालेला टिंड्याचा हलवा काढून घेऊया. ह्याच्यावरती ड्रायफ्रूट्स घालून आपण हे खाण्यासाठी आता तयार आहे आपलं. पाहू शकता किती छान कलर आला आहे. धन्यवाद.